नमस्कार मित्रांनो, यश संपदाच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून आमचे येणारे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळेल. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत टाईम अँड वर्क. चला तर सुरू करूया. काय म्हणते मित्रांनो, 64 माणसे एक काम 15 दिवसात पूर्ण करतो. तेच काम 80 माणसे किती दिवसात पूर्ण करतात? पूर्ण काम म्हणजे काय होईल? माणूस गुणिला दिवस हे पूर्ण काम होईल. मग काय होईल? 64 गुणिला 15 बरोबर. तेच काम म्हणतात म्हणून बरोबरचं चिन्ह घेतलं. 80 माणसे गुणिले दिवस किती दिवस ते विचारले म्हणून काय करायचं, दिवसाचा आपण डी घेतला. आता याला सॉल्व करा. आता काय करायचं, 8 10 80, 8 8 64, 5 दुने 10, 5 त्रिक 15 झालं. बे एक बे बे चोक 8 पण 4 गुणिला 3 12. मित्रांनो, उत्तर येते 12 दिवस. माणसामध्ये मग माणसं 64 आणि 15 दिवस यांना गुणाकार केल्यावर पूर्ण काम मिळते. नंतर आपल्याला हे तेच काम विचारलं म्हणून आपण मधात बरोबर चिन्ह घेतलं. 80 माणसं गुणिले किती दिवस लागल? तर मित्रांनो, इथं 64 लोक होते, ते 15 दिवसात पूर्ण केलं. तर 80 लोक झाले. लोक का वाढले तर काम किती दिवसात होईल? 15 पेक्षा कमी नाही होते, म्हणून इथं उत्तर मित्रांनो आलं 12 दिवस. समोर तो 40 माणसे 5 तास प्रतिदिन एका कामाला 21 दिवसात पूर्ण करतात. ह्या मित्रांनो MDH म्हणजे काय होते? M म्हणजे माणसं, D म्हणजे दिवस, H म्हणजे हवर्स म्हणजे तास. MDH. आता पहा, हे पूर्ण वर्क काम निघते का? मग माणसं किती आहे? माणसं आहे 40. तास किती? डी म्हणजे दिवस, किती दिवस आहे? 21. हवर्स हवर्स म्हणजे तास, किती तास आहे? 5. हे काय झालं? पूर्ण काम झालं म्हणून बरोबर चिन्ह. नंतर काय म्हटलं? त्याच कामाला म्हणजे तेच काम म्हणते म्हणून बरोबर चिन्ह घेतलं. 15 माणसे म्हणजे M म्हणजे 15 दिवस आहे, 15 माणसं आहे. तास म्हणजे यश दिला आपल्याला, डी काढायचा आहे, गुणिला डी गुणिला H. तास दिलाय ना, हवर्स, हा किती? 8 येईल. आता हे पण सॉल्व करू. सॉल्व करा. काय होईल? 5 1 5, 5 त्रिक 15 झालं. 8 1 8, 8 पंच 40 झालं. 3 1 3, 3 7 21, 5 गुणिले 7 तर 35. 35 का? डी म्हणजे दिवस, 35 दिवस. किती मित्रांनो उत्तर? तर येते 35 दिवस. तर समोरचं पाहू. आता समोर काय म्हणत आहे? 15 मजूर 1176 पुस्तके 7 दिवसात तयार करतात. 15 मजूर 1176 पुस्तके 7 दिवसात तयार करतात. तर 1200 पुस्तके जर 5 दिवसात पूर्ण करायची असल्यास किती अतिरिक्त मजुरांची आवश्यकता लागेल? मित्रांनो, काय करायचं इथं? 15 मजूर, किती पुस्तके आहे? 1176. एक मिनिट. 1176 पुस्तक आहे. मजूर पूर्ण काम निघाल नाही. मग M गुणिला डी, बरोबर. M गुणिला डी, माणूस आणि हवर्स, दिवस, 14 गुणिला 7. हे आता हे एका दिवसात किती करल हे निघते, बरोबर. 1200 पुस्तक आहे, 1200 भागीला किती होईल? 5 दिवसात करायचा आहे, दिवस दिला आहे 5. लोक किती लागेल? मॅन ते काढायचं आहे, मग M केला. आता हे सॉल्व करा. आता हे सॉल्व करा. आता काय होईल इथं? इथं होईल 14 ने भाग जाते याला. 14 1 14, 14 एक 14 14 हां 14 14 9 126, 14 7 14 7 8 14 8 14 गुणिले 8, 8चे गोष्टी 8 1 8 11, 112 होते मित्रांनो. 14 8 112, 14 8 112 झाला. मग किती याचे? 12 5 आहे, 14 चोक 56 किती भाग. मग काय 7 भाग किती पाहिला? 7 1 7, 7 दुने 14, 12 राहिले. ह्या 12 याला बघा, 1200 किती होईल? 12 1 12, इथं किती येईल मित्रांनो? 100. 100 राहिला. आता या 100ला 5 बघा,
5 एक 5, 5 दुने 10, 20. किती लोक लागेल? हे जर काम 1200 जे पुस्तक आहे हे जर किती अतिरिक्त लागेल म्हणते, म्हणजे त्यांचा वेळ तर किती अतिरिक्त लागेल? इथं 20 माणसं लागले, त्याले माणसं 20 आले. पहिले आपल्याकडे किती होते? पहिले आपल्याकडे 14 होते मजूर, 14 मजूर होते. ह्या 20 मधून आपण जर 14 वजा केले तर 6 अतिरिक्त माणसं जर आणल्या तर काम ते पूर्ण होईल. चला आता समोरचं पाहू आपण. समोर काय म्हणता मित्रांनो, 10 मजुरांची 15 दिवसाची मजुरी 1800 रुपये आहे. किती आहे? 10 मजुरांची 15ची दिवसाची मजुरी 1800 रुपये आहे. तर 12 मजुरांची 8 दिवसाची मजुरी किती होईल तर सांगा. 1800 मजुरी आहे, 1800 बरोबर, भागीला काय येईल? 10 मजूर गुणीला 15 दिवस. मग झालं. मग याच्या नंतर काय म्हणतात, बरोबर द्या. मजुरीचा दर सारखाच आहे. 12 मजुरांची विचारले, 12 मजुरांची 8 दिवसाची मजुरी किती ते विचार. मजुरी म्हणजे दर सारखा आहे मजुरीचा. आपण इथे एक्स पकडा, मजुरीचा यम पकडा, किंवा हा मजुरीचा समजा मजुरीचा यम पकडून घ्या. यम यम किंवा एक्स पकडा. मजुरी एक्स आहे समजा आपण. आता बा इथं काय करते, ह्या 10नी हे कटलं, 15 एक 15, 15 दुने 30 बरोबर, 15 दुने 30, दोन्ही मित्रांनो 30 आले. आता इकडे काय होईल? हा 12 इकडे याला गुणाकार होईल बरोबर. 12चा गुणाकार 12 गुणिले 12 किती? 12चा वर्ग 144. 144 गुणिले 8, 8 चोक 32 2, 8 चार 3, 8 चोक 32 ने 3 35 5, 8 चार 3, 8 एक 8, 8 आणि 3 11. मित्रांनो उत्तर किती येते? 1152 रुपये. मित्रांनो ह्या गणिताचं उत्तर आहे 1152 रुपये. तर समोरचं पाहू. समोर काय म्हणतात, 10 घोड्यांची 14 दिवसांची खाद्यसामग्री 140 किलोग्राम लागते. तर 180 किलोग्राम 100 किलोग्राम चणे पाहिजे. छान खाद्यसामग्री चना पाहिजे. छान नाही मित्रांनो, इथे चना पाहिजे होता. चना 140 किलोग्राम लागतो. तर 180 किलोग्राम चना पाहिजे तिथं. चना 18 घोड्यांना किती दिवसात पुरणार? तर मित्रांनो चना किती आहे? 140 आहे. इथं थोडं प्रिंट मिस्टेक झाली. 140 140 किलो आहे, भागीला 10 घोडे गुणीला 14 दिवस बरोबर. एका घोड्याचं किती लागेल ते माहीत पडते एका दिवशी. तर काय म्हटले, आणि 180 किलोग्राम आहे चणे, 18 घोड्यांना पुरवायचा आहे. तर किती दिवस? तर दिवसाचा आपण इथं डी किंवा एक्स घेऊ. एक्स घेतला आपण दिवसाचा. आता बा इथं काय होईल? ह्या शून्यानी ह्या शून्य कटला, 14 एक 14, इथं एकचा भाग गेला. आता बा इथं 18 एक 18, 18 10 180. त्यांना उत्तर किती येते? 10 दिवस. 180 किलोग्राम चणे हे 18 घोड्यांना 10 दिवस पुरतात. तर उत्तर येते मित्रांनो 10 दिवस. अशा प्रकारे मित्रांनो आजचे लेक्चर इथे संपलं. व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.